संदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा रेन सुपरफास्ट मधून। बीडमध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। गोदावरी, सिंदफणा, बिंदुसरा, मांजरा नद्या पुन्हा मोठ्या प्रमाणात प्रवाहित। बीडमध्ये पावसाचा हाहाकार। शहरामधून वाहणाऱ्या बिंदुसरा नदी परिसरातील धांडेनगर, शिवतेजनगर, शंभूराजनगर, भोसलेनगर, सावतानगर यासह परिसरामध्ये कमरे इतकं पाणी। नागरिकांकडून बोट उपलब्ध करून देण्याची मागणी। बीडमध्ये माजलगाव आणि मांजरा धरणामधून पाण्याचा विसर्ग। माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडले। सिंदफणा नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग, तर मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडले। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। बीडमध्ये परळी गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावरून रखडलेल्या पुलावरून नागरिकांचा धोकादायक प्रवास। 3 वर्षापासून रखडले सरस्वती नदीवरील पुलाचं काम। लवकरात लवकर पुलाचं काम करण्याची मागणी। बीडच्या माजलगावमधील बडेवाडी जिल्हा परिषद शाळेला तळ्याचं स्वरूप। शाळेतील साहित्याचं देखील नुकसान। माजलगाव तालुक्यातील जनजीवन विस्कळीत। परभणीच्या पूर्णा तालुक्यामधली पिकं कमरे एवढ्या पाण्याखाली। कर्जमाफी आणि सरसकट मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। सोयाबीन, कापूस पिकं पाण्याखाली। परभणीच्या पालम गंगाखेड महामार्गावर पाणीच पाणी। केरवाडीच्या पुलावर गळाटी नदीच्या पुराचं पाणी आल्यानं वाहतूक ठप्प। परभणीमध्ये पावसाची तुफान बॅटिंग। अनेक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस। नदी नाल्यांना पूर आल्यामुळे प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून। लातूरच्या मांजरा, तेरणा, रेणा, तावरजा या नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ। चाकूर, रेणापूर, अहमदपूर आणि निलंगा तालुक्याला मुसळधार पावसाचा फटका। निलंगा तालुक्यातील औरा, शहाजनी परिसरामध्ये अवघ्या 8 तासामध्ये 63 मिलीमीटर पावसाची नोंद। मुसळधार पावसामुळे पंढरपुरातील चंद्रभागा वाळवंटातील मंदिरं पाण्याखाली। नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। दक्षिण सोलापूरमध्ये जोरदार पावसामुळे उळे कासेगाव पूल पुन्हा पाण्याखाली। वाहतूक बंद। पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता। पुलाची उंची वाढवण्याची अनेक दिवसांची मागणी। पंढरपूर, माढा, सांगोला, मंगळवेढा, करमाळा जिल्ह्याला पावसानं झोडपलं। सीना कोळेगाव धरणामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू। सोलापुरात अनेक गावांना सीना नदीच्या पाण्याचा वेढा। पुरामुळे प्राणीही सुरक्षित जागा शोधण्याच्या प्रयत्नात। वडकबाळ गावामध्ये घरामध्ये आढळले साळींदर, तर यापूर्वी सर्पदंशाने एका व्यक्तीचा मृत्यू। भोगावती, खासापुरी आणि कोळेगाव धरणामधून सीना नदीमध्ये विसर्ग। पावसामुळे 74,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। 150 जनावरांचाही मृत्यू। सातारा जिल्ह्याचं घाट माथ्यावर पावसाचा जोर वाढला। रस्त्यांना नदीचं स्वरूप। धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ। जनजीवन विस्कळीत। पावसाचा जोर वाढल्यास धरणामधून विसर्ग वाढवणार। हिंगोलीच्या कुरुंदा गावामध्ये आसना नदीचं पाणी शिरलं। अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे संसारोपयोगी साहित्य गेलं भिजून। घरामध्ये गुडघाभर पाणी। हिंगोलीतील सोडगावच्या कयाधू नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। नदीच्या पुराचं पाणी शेतामध्ये शिरल्यानं पिकांचं प्रचंड नुकसान। हिंगोलीमधल्या दांडे गावाला मुसळधार पावसानं झोडपलं। गावाजवळून वाहणाऱ्या ओढ्याला पूर, तर पुराचं पाणी शेतामध्ये शिरल्यानं शेतातील पिकांचं अतोनात नुकसान। धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी। जिल्ह्यामधल्या काजाळा गावामधल्या नदीवरील पुलावर पाणी वाढल्यानं रस्ता वाहतुकीस बंद। धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस। अनेक नदी नाल्यांना पूर। शेतामधून घरी जात असताना आरणी नदीवरील पाण्यामध्ये वाहून जाणाऱ्यांना सुखरूपपणे बाहेर काढले।
नांदेडच्या किनाळ्या येथे ढगफुटी सदृश्य पावसामुळे कुंचेली गावचा संपर्क तुटला, शेकडो एकर पिकं पाण्याखाली. भंडाऱ्यामध्ये मध्यरात्रीच्या मुसळधार पावसानंतर शेकडो हेक्टरवरील भात पिकं भूसपाट, शेतात पाणी बघून शेतकऱ्यांचे डोळे पाणवले. पुन्हा एकदा कर्जाच्या ओझ्याखाली दबण्याची चिंता वाढली. नागपूर जिल्ह्यामध्ये पावसामुळे संत्री शेतीचं मोठं नुकसान, वादळी वाऱ्यानं संत्रा बागा कोलमडल्या. सावनेर तालुक्यातील केळवत, नांदागोमुख भागामध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं संत्रा बागेचं मोठं नुकसान. गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्वदूर मुसळधार पावसाची हजेरी, मुसळधार पावसामुळे धान पिकाचं प्रचंड नुकसान, वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसामुळे पिकं जमीनदोस्त. दिवाळीच्या आधीच नुकसानग्रस्त संत्रा आणि मोसंबी उत्पादकांना मदत करा, आमदार चरणसिंग ठाकूर यांची मागणी. अतिवृष्टीमुळे विदर्भातील संत्रा मोसंबीचं 200 कोटींच्या वर नुकसान झाल्याचा दावा. आज दुपारी उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद, पीएम केअर फंड 11 तारखेचा मोर्चा, यावर भाष्य करणार. तर फडणवीसांनी कोविड फंडावर केलेल्या आरोपांवरही बोलण्याची शक्यता. ठाकरे सेनेच्या दसरा मेळाव्याचा नवीन टीझर प्रदर्शित. कितीही पाऊस झाला तरी दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार, शिवाजी पार्कवरची दसरा मेळाव्याची परंपरा मोडायची नाही, संजय राऊतांचं वक्तव्य. 8 आणि 9 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. मोदींचा दौरा पूरपरिस्थिती पाहून नसून फिनटेक फेस्टिव्हलसाठी होणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलंय. तसंच नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटनही मोदी करतील. मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आजचा नाशिकचा दौरा रद्द. नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री राहणार होते उपस्थित. उद्या बीडमधील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाएल्गार मेळावा. मेळाव्यासाठी मंत्री पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, जयदत्त क्षीरसागर यांच्यासह राज्यामधल्या ओबीसी नेत्यांना निमंत्रण. उद्याच्या मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी, मात्र बॅनरवर लक्ष्मण हाकेंचा फोटो नसल्याने हाके नाराज असल्याची चर्चा. ओबीसी मेळाव्यानंतर भूमिका जाहीर करेन, हाकेंची प्रतिक्रिया. ज्यांच्या आवाहनानंतर आम्ही आंदोलन उभं केलं ते आमच्या मागे कुठेच नाही, आंदोलनासाठी एका पैशाची मदत नाही, लक्ष्मण हाकेंनी बोलावून दाखवली खंत. ओबीसी आंदोलनाच्या पोस्टरवरून दीपक केदार यांनी लक्ष्मण हाकेंना डिवचलं. पोस्टरवरून रडू नका